प्रियांशु, मी मस्करी नाही करत आहे. सिरियसली सांग ना, ते काय विचारतील? अरे बाबा, काय विचारतील? काही जनरल नॉलेजशी संबंधित प्रश्न विचारतील आणि काही देश विदेशातील समस्यांबद्दल विचारतील आणि एखादा प्रश्न पोलिसांबद्दल विचारतील. दृष्टी कुलकर्णी, मग तुम्ही कॉमर्सच्या स्टुडंट्स आहात. पोलीस मध्ये का भरती व्हायचंय तुम्हाला? कॉंग्रॅच्युलेशन्स ताई. ताई, आम्हाला तुझा अभिमान आहे. पण खरं सांगते, मी तुला खूप मिस करणार आहे. एक किरण रोशनीची. रोशनीताई, दृष्टीताई, रोशनीताई उठ ना. दृष्टीताई. काय झालं रामू? तू ठीक आहेस ना? ताई, मला झोप नाही येते. का? तू एखादं वाईट स्वप्न बघितलंस का? कमी जेवला होतास ना तू? बहुतेक भूक लागली असेल. मी खायला घेऊन येऊ? नाही ताई, मला झोप भूक लागली म्हणून नाही, तर तू जाणार आहेस ना म्हणून नाही येते. ओ रामू, मी कुठे कायमची जाणार आहे? फक्त 12 महिन्यांची गोष्ट आहे. ते तर असे निघून जातील. आपल्यांसाठी ही वेळ लगेच जात नाही, खूप वेळ लागतो जायला. अरे वा रामू, किती चांगलं बोलतेस तू. ताई, तू रक्षाबंधनाला तर येणार ना? बघ रामू, तू असा जर उदास राहशील ना, तर मी नाही जाणार. हसून दाखव. रामू, असं उदास नाही व्हायचं. ताई रक्षाबंधनला आणि दिवाळीला नक्की घरी येणार. खरंच? खरंच. पण आल्यानंतर तू इथे किती दिवस राहणार? तू प्रियांशुजींच्या घरी निघून जाणार. अच्छा, मग तू सांग, तुला काय हवंय? मी त्याला इथे बोलून घेऊ? काय असं होऊ शकतं? अरे, दृष्टीला जे हवंय, जे पण हवंय, ते सगळं होईल. ताई, मी एक गोष्ट विचारू? मुलींनाच त्यांचं घर सोडून का जावं लागतं? त्यांनाच त्यांचं आडनाव का बदलावं लागतं? दुसऱ्या घरी जाऊन ऍडजस्ट करून घेण्यात ती आपलं व्यक्तिमत्वच गमावून बसते आणि स्वतःला इतकं बदलून टाकते ना की स्वतःचं अस्तित्वच राहत नाही. कोणी थोपलं मुलींवर हे सर्व? कोणी बनवलं ह्या सगळ्या रीती? सांग ना ताई. रोशनी, ही रीत आपल्यासारख्या लोकांनी बनवली, या समाजाने बनवली. ईश्वराने तर नाही बनवली ना? ईश्वराने माणूस बनवला, पण हिंदू मुस्लिम आपण बनवले. त्याने फक्त मानव बनवला, पण त्यात भेदभाव आपण केले. त्याने एक आत्मा बनवला, जो पावन, निर्मल आणि निश्चल आहे. जर असं आहे तर मग ताई आपल्याला त्वरित यात बदल करण्याचा विचार करायला हवा. बदलूया रोशनी. सध्या तरी मी उद्याचा विचार करते. आणि रामू, तू पण इथेच झोप, ठीक आहे? आणि उदास होण्याची गरज नाहीये. मी तुझी बहीण होते, आहे आणि राहणार. समजलं? बाय बाबा. बाय आई. बाय बाळा. आणि काळजी घे बेटा स्वतःची. हे घे. ऐन वेळेला सांगितलंस ना म्हणून जास्त काही नाही बनवलं. थोडंसं जेवण आहे. आई, प्रवास फक्त 6 तासांचा आहे, 6 दिवसांचा नाही. इतकं सगळं का केलंस तू? मी देखील काही दिवसांसाठी बाहेर चाललोय. कधी? मला तर सांगितलंच नाही. मला पण आत्ताच कळलं ना. मस्करी नका करू, सांगा ना. शारदाजी, तुम्ही या दिलेल्या सामानांमुळे म्हणतायत ते. स्वादिष्ट व्यंजनांची नावं ऐकून. काय कुलकर्णीजी, मी बरोबर बोललो ना? अगदी बरोबर. याचा अर्थ यापूर्वी मी तुमच्यासाठी काहीच बनवलं नव्हतं? अगं बनवलंस, पण इतकं एकत्र नव्हतं बनवलंस. एकत्र तर तू आता या मुलींसाठीच बनवलंस. नाही नाही, माझी काही तक्रार नाहीये, पण आता ही जाणार तर आईचं प्रेम पण घेऊन जाणारच ना. हो, ते तर आहेच. काळजी घे हा बाळा. आणि वेळेवर खात पीत जा, कळलं? शारदाजी, तिथं पिणं अलाउड आहे?
अरे तुम्ही पण ना. मी तर फक्त एवढंच म्हणेन की ट्रेनिंग तू पूर्ण जोमाने कर. हो, सर्वांची वाट लावून टाक. आणि स्पोर्ट्समध्ये तर तू आधीपासूनच ग्रेट आहेस. असं काही करून दाखव की त्या ट्रेनिंग फॅकल्टीच्या ओठांवर फक्त तुझंच नाव असेल. ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट दृष्टी. खूप मेहनत कर आणि मोठी ऑफिसर बन. ताई, तुझ्या ब्लेसिंग्स मिळाल्या तर मी नक्की होणार. रोशनी, तू काहीच नाही बोलणार? ताई, मी तर त्या क्षणाची वाट बघतेय जेव्हा मी तुला खाकी वर्दीत बघणार. तू खरंच खूप छान दिसशील. हो हो, दिसणारच आहे. पण तो सफेद वर्दीवाला कुठे गेलाय? दिसत नाहीये. बस इतकंच प्रेम करतो का तुझ्यावर तो? हा, बाबा, काळजी नका करू, भाऊजी खाली वाट बघत आहेत. खाली खाली काय करतोय तो? बाबा रडत असेल. तुम्हाला तर माहितच आहे की तो किती हळवा आहे. आणि इमोशनल देखील. माझ्या मते हा क्षण इमोशनल होण्याचा नाही, गर्व वाटण्याचा आहे. कुलकर्णीजी, आपल्याला गर्व असायला हवा आपल्या मुलीवर, जी देशासाठी समाजासाठी काहीतरी करू इच्छिते. आजकाल किती यंगस्टर्स मध्ये भावना बघतो आपण की देशासाठी काहीतरी करावं. प्रत्येकाला इथे CA MBA डॉक्टर बनायचंय. किती लोक आहेत ज्यांना इथे सैनिक बनायचंय, शेतकरी बनायचंय, पोलीस मध्ये भरती व्हायचंय. हे तर तुम्ही अगदी बरोबर बोललात नवनीतजी. मुलं आजकाल नोकरी सुद्धा मलाईदारच बघतात. हो बाळा, तुला अशाच मलाई खाणाऱ्यांनाच पकडायचंय. आई, तशी मी नाही पकडू शकणार. अरे. का? जर तुम्ही मला इथून जाऊन दिलं तर पकडणार ना? हे पण बरोबर आहे. ऑल द बेस्ट बेटा. थँक्यू बाबा. Bye-bye. बाय. टेक केअर. बाय आई. बाय बेटा. ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. बाय. बाय रोशनी. बाय ताई. मला माहित होतं की तू इथेच असणार. तुला कसं माहित? साहेब, मला तुझ्या प्रत्येक गोष्टी माहिती आहेत आणि हे पण माहिती होतं की तू काय करत आहेस. अच्छा, काय करत होतो? डोळ्यातून पाणी काढत होतास. अश्रू? हे कोणी सांगितलं? ठीक आहे, कळतंय मला, रडत आहेस. अरे, मी फक्त 12 महिन्यांसाठी जाते, 12 वर्षांसाठी नाही. आणि राहिला प्रश्न तुझ्या रडण्याच्या कोट्याबद्दल, तर 6 तासांचा प्रवास आहे. बस तोपर्यंत अश्रू गाळत. दृष्टी, तू माझी मस्करी करतेस? इथे माझा जीव खालीवर होतोय हा विचार करून की तुझ्याशिवाय मी कसा राहणार, आणि तुला मस्करी सुचते. तू तर असा बोलतोयस की संपूर्ण जीवन तू माझ्यासोबत राहत होतास. फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, तू माझ्यापेक्षा जास्त वेळ तुझ्या पेशंट सोबत घालवलायस. पण आता मी स्वतः तुझा पेशंट झालोय दृष्टी. घाबरू नकोस बाळा, तुझा इलाज होणार आणि माझ्याच हाताने होणार. वेळ येऊ द्या. सध्या आपण लेट झालो, चला लवकर. आ गई मेरी मंजिल. तुझी मंजिल तर आली, पण माझी मंजिल तर माझ्यापासून 1 वर्षासाठी लांब जाते. प्रियांशू, 1 वर्ष कसं निघून जाईल तुला कळणार सुद्धा नाही. तुला नाही कळणार ना. मला तर एक एक क्षण जड होईल तुझ्याशिवाय.
तू तर असं सांगत आहेस की प्रत्येक क्षण तू माझ्यासोबत राहत होतास. मुंबईला चल, मग उत्तर देते तुला. बघावं तेव्हा पेशंट सोबत असतोस आणि आता मोठ्या मोठ्या गप्पा करतो. दृष्टी, पेशंट माझी ड्युटी आहे. आणि तू माझं प्रेम आहेस. दोघांमध्ये फरक आहे. दृष्टी, जर तू लग्न करून गेली असतीस तर बरं झालं असतं. प्रियांशू, जास्त स्वार्थी बनू नकोस. एंगेजमेंट करून जात आहे ना, तर मग प्रॉब्लेम काय आहे? प्रॉब्लेम काय हा? मी ऐकलंय की पोलीसवाले खूपच हँडसम असतात. जर तू कोणावर अट्रॅक्ट झालीस तर? पॉसिबिलिटीज तर आहेत. पोलीसवाले खूपच टॉल, हँडसम आणि बॉडी बिल्डर असतात. तर साहजिकच आहे की पर्सनॅलिटी तर असणारच ना. हा, अच्छा, पर्सनॅलिटी असणार. हा मॅडम, पण हे नका विसरू की देवाने सुंदरता प्रत्येक ठिकाणी दिलेली आहे. जर पोलीसवाले सुंदर असतात तर लेडी डॉक्टर सुद्धा काही कमी नसतात. खबरदार, जर कोणाकडे डोळे वर करून बघितलेस, डोळे काढून घेईन मी तुझे. अगं, असं कसं होणार की मी त्यांना बघणारच नाही? जर नाही बघितलं तर पेशंटचं चेकअप कसं करणार? अच्छा, तू तिथे डोळे उघडे ठेवून पेशंटचा चेकअप करत जा आणि इथे आपलं ब्रेकअप झालं समज. आता चल, उशीर होतोय. काळजी घे स्वतःची. तू सुद्धा. आय विल मिस यू. बॅग. काळजी घे स्वतःची. तू देखील. बाय. स्वतःची काळजी घे. तू सुद्धा तुझी काळजी घे. राजश्री, प्रेझेंट सर. सुजाता, प्रेझेंट सर. चांदनी, चांदनी, प्रेझेंट सर. चांदनी, तू खूप लकी आहेस. ही चूक साहेबांसमोर चुकूनही करू नकोस, नाहीतर ही चूक तुझी शेवटची चूक असेल. कळलं काय? नेहा, प्रेझेंट सर. दृष्टी, प्रेझेंट सर. चांदनी, भले तू तुझ्या नावावर लक्ष नको देऊस, पण बाकी गोष्टींवर बरोबर लक्ष देतेस. ही हिऱ्याची अंगठी. तुझं कुठे लक्ष कमी? साखरपुडा केलाय. साखरपुडा? कोणासोबत आणि काय करतो तो? बरं हे सांग, लग्न कधी आहे आणि तो कमावतो काय? हे सांग, तू दिसतो कसा?
गप्प का आहेस चांदनी? अरे इतके सारे प्रश्न एकाच वेळी समजतच नाही की कोणत्या प्रश्नाचं उत्तर आधी देऊ. आय एम सॉरी, पण मलाही एक प्रश्न विचारायचा आहे. तो किती शिकलेला आहे? अगोदर तुझं नाव सांग. माझं नाव दृष्टी कुलकर्णी. M.Com आहे. ओरडा ना. गप्प का आहात तुम्ही? म्हणजे बाहेर सगळ्यांना हे कळू द्या की इथे पोलीस अकॅडमी नाही तर प्राणी संग्रहालय उघडण्यात आलंय. तुम्हाला माहित आहे का की तुम्ही कुठे आलेले आहात, कशासाठी आलेले आहात? हे तुमचं काही स्कूल, कॉलेज किंवा एखादं कॅन्टीन नाहीये की जिथे तुम्ही बसून ओरडताय, किंचाळताय, गप्पा मारताय. ही पोलीस अकॅडमी आहे, महाराष्ट्र पोलीस अकॅडमी. आणि इथे सर्वात महत्वाची गोष्ट आहे डिसिप्लिन, अनुशासन. अनुशासनहीन जीवन हे जनावरांचं असतं. मनुष्य आहात तर मनुष्याप्रमाणे आचरण ठेवा. तुला पोलीस फोर्स का जॉईन करायची आहे? देशाची सेवा करण्यासाठी. ते तर तू राजकारणात जाऊन किंवा एखादा एनजीओ चालवून सुद्धा करू शकतोस, पण पोलीस फोर्सच का? कम ऑन, आन्सर मी. हा, तुला पोलीस फोर्स का जॉईन करायची आहे? सर, सामान्य माणसाच्या रक्षणासाठी आणि निरपराध लोकांच्या सुरक्षतेसाठी, आणि हे दाखवण्यासाठी की स्त्री जर मदर इंडियाचं रूप आहे तर ती झाशीची राणी देखील आहे. गुड, आय लाईक दिस. हे हवं आहे मला, हा कॉन्फिडन्स हवा आहे मला. यादा बघून तर कोणाचा आहे कॉन्फिडन्स डगमगून असेल. कोणी काही बोललं का? आज तुमचा पहिला दिवस आहे म्हणून विचार केला इथले कायदे, नियम, शिस्त सगळं समजावतो. तुमची ही वर्षभराची ट्रेनिंग आहे. मध्यंतरी तुम्हाला एकदा सुट्टी दिली जाईल. तुमच्या उठण्याची, बसण्याची, जेवणाची, झोपण्याची, पिण्याची प्रत्येक गोष्टीची टायमिंग आहे. आपला कॅम्पस खूप मोठा आहे, तुम्ही फिरू शकता. आज तुमची ट्रेनिंग नाहीये, पण लक्षात ठेवा कॅडेट्स, कोणीही रेस्ट्रिक्टेड एरियात नाही जाणार. जर तिथे कोणी आढळलं तर त्याला गंभीर निर्णयांना सामोरं जावं लागेल. तुमचा सकाळचा नाश्ता 8:40 ते 9:15 पर्यंत होईल. त्यानंतर 10 ते 1:30 वाजेपर्यंत गेस्ट लेक्चर, 1:30 वाजता दुपारचं जेवण, 3:45 वाजता वेपन ट्रेनिंग, त्यानंतर फील्ड वर्क, 8 वाजता डिनर, 8:30 वाजता फायनल मीटिंग. दुसऱ्या दिवसाच्या प्लॅनिंगसाठी 9 वाजता शार्प स्लीप. काही अडचण किंवा प्रश्न? ठीक आहे, मग उद्या सकाळी शार्प 5:30 वाजता आपण ग्राउंड मध्ये भेटूया. 5:30 वाजता म्हणजे 5:30 वाजता. इज दॅट क्लिअर टू ऑल ऑफ यू? डिस्पर्स्ड. अरे यार, तो तर खूपच खडूस आहे. खडूस नाही, स्मार्ट आहे. माझ्या दृष्टीने तरी तो ना खडूस आहे ना तो स्मार्ट आहे. तो तर हँडसम आहे, हँडसम. हळूहळू बोल राजश्री राणी, त्यांनी जर ऐकलं ना तर बंद करेल तुझं दाणा पाणी. मैं तो हो गई हूँ उसकी दीवानी दीवानी. अगं हळू बोल, नाही तर मरून जाईल या सर्वांची आजी. लिसन लिसन लिसन. तुम्हा लोकांना जेवढी मस्ती करायची आहे ना तेवढी आज करून घ्या, कारण आज नंतर आपली अवस्था तशीच होणार आहे जशी तांदळाच्या दाण्याची होते ना शिजवल्यानंतर. अरे का घाबरवतेस तिला? हिच्या चक्करमध्ये तर रात्रभर झोपूच नाही शकणार. हाय, माझी तर झोपच उडाली रात्रीची. काय करू मी? ओ आधुनिक युगातील पारो, जरा इधर तो पधारो.
काही असं तसं आगाऊ वागू नका त्या मोहसिन सरांसमोर, नाहीतर डायरेक्ट स्वर्गलोकी जाल. वा मॉसिन, तू तर त्याचं नाव सुद्धा बघितलंस. खूप हुशार आहेस तू. अगं पोलिसात भरती व्हायला आले, चौकस तर राहावं लागेल. वा अरे चौकसपणा. अजून काय काय बघितलंस तू जे आम्ही नाही बघितलं? काय बात आहे. मोहसिन सर खूपच स्ट्रिक्ट आहेत आणि खूपच डिसिप्लिन वाले आहेत, म्हणून त्यांच्या समोर चुकूनही चूक करू नका. समजलं तुला? मी तर करणारच चूक. आज तर नक्कीच करणार आहे. आजचा तर दिवस आहे ना, उद्यापासून तर चला ना यार कॅम्पस मध्ये जाऊ. मला नाही काय भीती. मी नाही जाणार. मी पण नाही जाणार कारण मला खूप झोप येते. मी तर जाणार, कुणी येऊ अथवा न येऊ बस. हे बघ, आज थोडा आराम कर, कारण उद्यासाठी एनर्जी स्टोअर करायला हवी ना. एनर्जीच तर घ्यायला चाललीये, समजून घे जरा. बघितलं तर ही सरांच्या आज्ञेचंच पालन करते. सरांनी सांगितलं की कॅम्पस फिरून या, तर ती चालली. मी पण तिच्यासोबत जाते. मी तर जाणार आहे. मी पण. चला मग, मी पण येते. हे ऑफिसरांचं घर आहे, इथे यायला मनाई आहे. कशासाठी आलाय? ते आम्ही ट्रेनिंगसाठी आलोय. ही तुमची ट्रेनिंग सुरू आहे की हेरगिरी करत आहात? अरे बाबा, ही कसली अडचण आहे ज्यामुळे एक कुटुंब एकत्र जेवण देखील करू शकत नाही. काय? आता तुमच्याकडे फक्त 10 मिनिट आहेत तयार होण्यासाठी.